ठीक आहे, चलो स्टार्ट करूया आपण ट्रिग्नॉमेट्री, ज्यामध्ये लेक्चर नंबर 6च्या अकॉर्डिंग किंवा याच्या आधी जे काही क्वेश्चन आपण सॉल्व केले ट्रिग्नॉमेट्रीचे, जे आयडेंटिटीज आहे, प्रॉपर्टीज आहे, वेगवेगळे पॅरामीटर्स आहे, त्याच्या अकॉर्डिंग पुढचे क्वेश्चन्स आहे. क्वेश्चन आहे पहा क्वेश्चनमध्ये काय आहे, इफ ए बी सी आर द अँगल ऑफ ट्रायंगल. जर अँगल ऑफ ट्रायंगल असेल तर आपण याला असं नोट करू शकतो, ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू काय असतो, पाय. सम ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल काय असली पाहिजे, 180 म्हणजे पाय. मग त्याच्यानुसार आपल्याला ह्या 2 व्हॅल्यूज गिवन आहे, टॅन ए बाय 2, टॅन बी बाय 2 आणि विचारलं आहे टॅन सी बाय 2 इज इक्वल टू वॉट. मग आता असं काहीतरी आपल्याला पॅरामीटर यूज करावं लागेल की त्यामध्ये हे 2 पॅरामीटर्स पण आले पाहिजे, कारण की दोघांचे व्हॅल्यूज नोन आहे, आणि हा पण आला पाहिजे. आणि सेकंड थिंग, सर्व टॅनमध्ये. जर साईन कॉसमध्ये राहिलं असतं तर आपण साईन कॉसचा विचार केला असता. तर हा जो पॅटर्न आहे त्याला कुठलाही क्वेश्चन सॉल्व करायचा असेल तर स्टेप पहिले अशीच नोट करतो आपण, ए प्लस बी इज इक्वल टू पाय मायनस सी. समजून घ्या, ह्यामध्ये फक्त ए राहिला असता, बी गिवन राहिला असता तर आपण याला ॲज इट इज राहू दिला असतं, कारण की हा ए बीच्या फॉर्मॅटमध्ये. पण आता क्वेश्चनमध्ये अँगल कोणते यूज झाले, हाफ आहे की सिंगल अँगल आहे, हां, म्हणजे आता याला हाफमध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो हाफमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर बोथ साईड डिवाइड बाय 2, म्हणजे यालाच मी असं नोट करू शकतो आहे, बोथ साईड्स डिवाइड बाय 2. 2ने डिवाइड केलं तर ए प्लस बी डिवाइड बाय 2 असेल. इज इक्वल टू पाय मायनस सी डिवाइड बाय 2 असणार आहे. नाव यानंतरची स्टेप, ए बाय 2 बी अपॉन 2 इज इक्वल टू पाय अपॉन 2 मायनस सी अपॉन 2. हे स्ट्रक्चर आलं आहे. हे का कशाच्या बेसवर बनवलं आहे, अँगल तसे दिलेले होते. मग आता फक्त याला साईन अप्लाय करायचा की कॉस. जर मी साईन अप्लाय केला तर साईन ए प्लस बीचा फॉर्म्युला बनेल, कॉस ए प्लस बी बनेल. टॅन यूज केला तर टॅन ए प्लस बी. आता ऑफ क्वेश्चनच्या नुसार काय अप्लाय करायचं, करा अप्लाय, आलं पाहिजे आन्सर. नोट करा. आवाज यायला नको, रेकॉर्डिंग चालू आहे, ठीक आहे. आणि टाईम आहे, त्या टाईमातच प्रेझेंट असले पाहिजे. या पॉईंटपर्यंत पोचलो आपण. रिक्वायरमेंट, आपली रिक्वायरमेंट आहे टॅन ए बाय 2 टॅन बी बाय 2 पाहिजे, म्हणजे टॅनमध्ये पाहिजे. तर आता हे जे इक्वेशन आहे ह्याला जे पाहिजे ते अप्लाय करता येतो, कुठलाही ट्रिग्नॉमेट्री फंक्शन. टॅनची रिक्वायरमेंट, तर आता यालाच आपण असं नोट करू शकतो, टॅन ए बाय 2 प्लस बी बाय 2 इज इक्वल टू टॅन पाय बाय 2 मायनस सी बाय 2. हे स्ट्रक्चर आलं आहे, ठीक आहे. याच्यात टॅनचा फॉर्म्युला बनतोय, टॅन ए प्लस बीचा काय असतो फॉर्म्युला, टॅन ए प्लस बी. फॉर्म्युला आहे टॅन ए प्लस टॅन बी डिवाइडमध्ये 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी, 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी, ठीक आहे. हा फॉर्म्युला फक्त इन टर्म ऑफ ए बी नोट केला आहे. आपल्याला ए बाय 2 बी बाय 2च्या फॉर्मॅटमध्ये नोट करायचा आहे, कारण की रिक्वायरमेंट पण तशीच आहे. सो याला असं नोट करणार, टॅन
a/2 प्लस टॅन b/2 डिवाइडमध्ये 1 मायनस टॅन a/2 टॅन b/2 इज इक्वल टू आलाइड अँगल बनतोय π/2 म्हणजे 90 डिग्री. सो टॅन π/2 म्हणजे 90 डिग्री मायनस म्हटलं तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सर्व काय असतं. हां, म्हणजे याचा आन्सर पॉझिटिव्ह आहे. फक्त 90 डिग्री म्हटलं तर वाय ॲक्सिस आहे की एक्स ॲक्सिस आहे. वाय ॲक्सिसच्या अकॉर्डिंग सेम या चेंज, म्हणजे टॅनचा काय होऊन जाईल, हा झाला कॉट c/2. बरं, मग आता ऑब्झर्वेशन करा, ह्यामध्ये जे इक्वेशन भेटलं आहे त्या इक्वेशनमध्ये दोनच कॅटेगरी आहे, टॅन a/2 आहे, टॅन b/2 आणि टॅन c/2 आहे. सर्व आहे टॅन a/2 b/2 माहीत आहे, c/2 कॉट c/2 भेटून जाईल. कॉट इज अ रेसिप्रोकल ऑफ, हां, म्हणजे टॅन c/2 पण भेटून जाईल. करा आता व्हॅल्यू प्लेस करायचं आहे. नाव टॅन a/2 1/3 प्लस b/2 2/3 डिवाइडमध्ये 1 मायनस 1/3 2/3 इज इक्वल टू कॉट c/2. दोघांचा बेस सेम आहे. सो हा होऊन जाईल 1 + 2 डिवाइड बाय 3 सेम 1 मायनस 2 डिवाइड बाय 9 मल्टिप्लाय होणार आहे इज इक्वल टू कॉट c/2. कॉट c/2. ठीक आहे. सो हे स्ट्रक्चर आहे 3/3 डिवाइडमध्ये 9 मायनस 2 डिवाइड बाय 9 इज इक्वल टू कॉट c/2. सो हा 3 कॅन्सल झाला, म्हणजे 1 बाकी राहिला. 1 डिवाइड बाय काय आहे 7 डिवाइड बाय 9, तो न्यूमॅरेटरला शिफ्ट होऊन जाईल. 9/7 कोणाची व्हॅल्यू आली, कॉट c/2. पण 9/7 ऑप्शन आहे, पण हे एक ऑप्शन मग हां विचारलं काय आहे, टॅन c/2. टॅन इज अ रेसिप्रोकल ऑफ, सो टॅन c/2 विचारला आहे तर हा रेसिप्रोकल होऊन जाईल. 9/7चा काय होऊन जाईल. सो हे आपला आन्सर आहे. नोट करा. बाकी कोणाचं आहे. आतापर्यंत आपण वेगवेगळ्या पॅटर्न्स वाईज पण क्वेश्चन पाहिले. सुरुवातीला आपण आयडेंटिटीचे पॅटर्न्स बनवले होते. सेक प्लस जर टॅन कोसेक असेल तर तो, जर पी असेल तर ॲक्च्युली कॉस आणि आयडेंटिटी ज्या होत्या, एक आयडेंटिटी 1 + tan स्क्वेअर थिटा काय असतो, 1 + tan स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा, म्हणजे त्याच्यामध्ये सेक थिटा प्लस टॅन थिटा किंवा सेक थिटा मायनस टॅन थिटा. एक पी असेल तर दुसरा काय बनतो 1/q.
1/p स्ट्रक्चर बनतं. म्हणजे त्या फॉर्मॅटचं एक स्ट्रक्चर होतं. त्यानंतर आपण CD रूलचं एक स्ट्रक्चर पाहिलं होतं, ज्यामध्ये ओके प्रत्येक ते पॅरामीटर्स क्वेश्चन पाहून आपल्याला समजतं की त्याला सोल्युशन करताना पर्टिक्युलर रूल यूज करता येईल. तसं एक पॅटर्न आपण स्टार्ट करतो जे इम्पॉर्टंट आहे, हायली पॉसिबिलिटी की एक्झाममध्ये ते विचारलं जातं. क्वेश्चन नोट करण्याच्या आधी क्वेश्चनचं स्ट्रक्चर पहा. क्वेश्चनमध्ये अँगल डबल होत चालला आहे. 10 होता स्टार्टिंगला, सो 20 झाला 40. हा बेसिक क्वेश्चन आहे. ठीक आहे. हा क्वेश्चन किंवा ह्यासारखे पुढचे सर्व क्वेश्चन अँगल डबल होतो आहे. कॉसचा अँगल डबल होतो आहे. π/7 आहे. π/7च्या डबल 2π/7, 2π/7च्या डबल 4π/7, 5/7 आहे त्याच्या डबल 2π/7, परत 2π/7च्या डबल 4π/7, परत त्याचा डबल 8π/7 लाईक दॅट. ओके. ज्यावेळेस कॉस हा डबल होत असेल तर त्याला नॉर्मल वेनी सोल्युशन आपण स्टेट बोर्डमध्ये केलेलं आहे. बोर्डच्या अकॉर्डिंग आपण सॉल्व केलं आहे. मग ते स्टेट बोर्ड असू द्या NCERT असू द्या सारखंच आहे. याच्यात नॉर्मल वेनी जर सॉल्व करायचं असेल तर याला sin 10नी मल्टिप्लाय डिवाईड करणार, मग डबल अँगलचा साईनचा फॉर्म्युला बनतो, मग क्वेश्चन सॉल्व होतो. बट याचा एक ट्रिक आहे, त्या ट्रिकच्या बेसवर काही स्टेपमध्ये ठीक आहे हा क्वेश्चन सॉल्व होऊन जाईल. पण पुढच्या क्वेश्चनमध्ये रॅडियनमध्ये स्ट्रक्चर आहे, तर ज्या ट्रिकने आपण सॉल्व करतो त्याच्याने कमी स्टेपमध्ये म्हणजे विथिन 3 to 4 स्टेपमध्ये आन्सर भेटून जातं. नाव स्ट्रक्चर आहे, ज्यावेळेस कॉस डबल होत असेल, कॉस अल्फा आहे, कॉस 2 अल्फा आहे, कॉस 4 अल्फा आहे अँड सो ऑन. टर्म्स जेवढ्या पाहिजे तेवढ्या गिवन असू शकतात क्वेश्चनमध्ये. ठीक आहे. नाव काय डबल होतं आहे यामध्ये, कोणता अँगल डबल होतो आहे? अल्फा. म्हणजे बेस अँगल काय आहे? अल्फा. जर असं स्ट्रक्चर असेल तर याला डायरेक्टली आपण असं नोट करू शकतो, याचं जे आन्सर आहे ते आन्सर असतं sin 2n अल्फा. हा अँगल बनतो पूर्ण डिवाइडमध्ये 2n sin अल्फा. आता अल्फा तुम्ही ऑब्झर्वेशन करा. फॉर एक्झाम्पल इथे π/7 आहे, तर प्रत्येक ठिकाणी 2π/7 असेल, त्या पुढच्या याच्यात 4π/7 असेल, तर अल्फा काय असेल मग? इथे π/7 आहे, इथे काय येईल 2π/7, इथे 4π/7, त्या ठिकाणी 8π/7. मग अल्फा काय झाला? π/7. म्हणजे अल्फा हा स्टार्टिंगलाच गिवन असतो. ठीक आहे. सेकंड थिंग, मग n, ह्यामध्ये n तर काही दिसत नाही आहे. ओके. n आहे नंबर ऑफ टर्म्स, हे नोट करा. वेअर n इज अ नंबर ऑफ टर्म्स. नंबर ऑफ टर्म्स किती गिवन आहे? ठीक आहे. सेकंड पॅरामीटर, ह्या क्वेश्चनला ज्यावेळेस रॅडियनमध्ये स्ट्रक्चर गिवन असेल तर रॅडियनचं काही पॅरामीटर आपल्याला यूज करायचे आहेत.
काही एक्झाम्पल, हे स्ट्रक्चर गिवन आहे, ऑब्झर्वेशन करा. ज्यावेळेस तुम्ही रेडियन बेस क्वेश्चन सॉल्व करणार त्या क्वेश्चनमध्ये एंडिंगमध्ये असे काही एलिमेंट्स तुम्हाला भेटतील. हे एक फक्त लॉजिकली ती कॉन्सेप्ट समजण्यासाठी एक्झाम्पल घेतले. हे समजलं तर कुठलाही ह्यामध्ये कुठलंही स्ट्रक्चर आलं, फॉर एक्झाम्पल एक क्वेश्चन आहे हा, पाहता याच्यात अँगल किती, π/13. मग आता याला आपण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये असे अँगल आले होते, पण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये जे अँगल होते ते इझिली कॅल्क्युलेट करता येत होते. समजून घ्या π/4 असेल, सो पाय म्हणजे 180 असतो, 180 डिवाइड बाय 4 केला तर 45 होऊन जातो, 3 केला तर 60 होऊन जातो, ओके 6 केला तर 30 होऊन जातो. पण तुम्ही विचार करा 180 डिवाइड बाय 33 केला तर याच्यात जो अँगल येईल तो पॉईंट्समध्ये कन्वर्ट होऊन जाईल परत. मग आता त्याला त्या वेनी सॉल्व करायचं म्हटलं तर डिफिकल्ट आहे. म्हणून ही जे आता पॅरामीटर आपण अंडरस्टँड करतोय, ही कॉन्सेप्ट, याच्याने तुम्ही कोणताही अँगल पूर्ण सिलॅबसमध्ये, फक्त इथेच नाही, कधी पण हे स्ट्रक्चर आलं तर तुम्हाला स्प्लिट करता आलं पाहिजे. नाव पाहता याच्यात ह्या प्रत्येक टर्ममध्ये अलाइड अँगल बनवता येतो. ठीक आहे, जो पण अँगल असेल सो अलाइड अँगलच्या अकॉर्डिंग याच्यामध्ये जो बेस अँगल आहे, जसं आता ह्या प्रत्येक याच्यामध्ये π/4 आहे, π/4 आहे, π/4 आहे, π/4 आहे, 7 आहे, 9 आहे, ठीक आहे. पण बेस अँगल काय π/4, याच्यातला बेस अँगल कोण आहे π/6. तर तो पहिले अँगल नोट करून घ्यायचा. याच्यात कोण आहे π/4, ठीक आहे. मी ते फक्त दाखवण्यासाठी, समजण्यासाठी नोट करतोय. बेस अँगल नोट करून घेतले π/4. लाईक दॅट. इथे कॉस बेस अँगल π/6 आहे, एक फक्त राहू दिला एम्प्टी. सेकंड थिंग, अलाइड अँगलच्या अकॉर्डिंग पाय ह्या ठिकाणी 2π असतो, ओके. ऑल साइन टॅन कॉस. पाहता लक्ष द्या जरा, याला जर नॉर्मल वेनी सॉल्व करायचं म्हटलं तर π/4 हा 45 असतो, 45 मल्टिप्लाय बाय 5 करावं लागेल, ज्याचा आन्सर 225. लाईक दॅट. मग असं सॉल्व करणं, याला तसं नोट करायचं असेल तर थोडंसं डिफिकल्ट होत जाईल, ठीक आहे. हे पण सॉल्व होऊन जातील. लार्ज अँगल पण येतं, आत्ता जसं दाखवलं 33. मग आता यांना तुम्ही डायरेक्टली स्प्लिट करू शकतायत. याच्यात काय करायचं राहतो, जो बेस अँगल आहे, जसं याच्यातला बेस अँगल π/6 आहे, इथे π/4 आहे, तो नोट केला. इथे फक्त प्लस किंवा मायनस ह्या दोघांपैकी एक साईन येते, आणि ह्या ठिकाणी एक तर पाय येतो किंवा 2π येतो. मी आता पाय घेतो, लक्ष द्या. 4 मल्टिप्लाय बाय π, 4π, 4π प्लस π, ॲडिशन किती येईल तर रिझल्ट किती येईल 5. हां, आता मला इथे ऑब्झर्वेशन करा, याच्यात पण मी पाय घेतला तर आन्सर 5π/4 येईल. चालेल का? हां, मला इथे हा 4π मधनं हा पाय ॲड करायचा की सबस्ट्रॅक्ट केला पाहिजे याच्यासाठी? हां, म्हणजे इथे काय आलं पाहिजे मायनस. ठीक आहे, पुढचं आता व्यवस्थित पाहून घ्या, तुम्ही सांगा. 9π इथे काय येईल ते सांगा. प्लस मायनस तर आपण डिसाईड करूच, टेम्पररी प्लस नोट केला आहे. 4च्या डबल या, म्हणजे इथे फक्त मी पाय घेतला तर याचा आन्सर 5π येईल. आपल्याला किती पाहिजे 9, म्हणून मी इथे घेतोय 2π. 4 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे हा किती झाला 8π. 8π प्लस π 9π. याच्या पुढचं हे सांगा आता. π/6 त्याचा बेस अँगल आहे, 6च्या डबल आहे ना, काय येईल 2π. 6 मल्टिप्लाय बाय 2 12, 12 प्लस 1 13π आला आहे. याचं सांगा साईन. बेस अँगल काय याच्यातला π/4, 2π डबलपेक्षा कमी आहे. 8π मधनं पाय गेला 7π. समजून घ्या, असं आहे. कॉस π डिवाइड बाय 32. सो टेल मी, इथे काय बेस अँगल काय π/6 आहे, π/4 आहे, त्याचा आहे याचा काय π/32. बोला इथे काय प्लस मायनस, फक्त पाय घेणार ना. जर मी 2 घेतला तर तो डायरेक्ट 64 होऊन जाईल, म्हणजे 65 येईल आन्सर. ते पण पॉसिबल आहे, बट इथे रिक्वायरमेंट 33ची. 32 इंटू पाय 32π प्लस π
मग आता याचं प्रत्येकाचा आन्सर नोट करता येतं. म्हणजे याचा आन्सर म्हणजे तुम्ही विचार करा पाय प्लस म्हटलं तर कोणता क्वाड्रंट. हां, सेकंड थिंग, सर्व याच्यामध्ये पाय किंवा 2π यूज झाला आहे म्हणजेच एक्स ॲक्सिस यूज झाली. एक्स ॲक्सिस म्हणजे चेंज की नो चेंज? नो चेंज. म्हणजे प्रत्येक टर्म नो चेंज. म्हणजे साईन असेल तर साईन आहे, फक्त प्लस मायनस डिसाईड करायचं. पाय प्लस म्हटला तर काय? टॅन पॉझिटिव्ह. साईन काय असेल? हां, म्हणजे हे स्ट्रक्चर काय होऊन जाईल? मायनस साईन π/4 होऊन जाईल. मायनस साईन π/4ची व्हॅल्यू काय? 1/√2 मायनसमध्ये. -1/√2 त्याची व्हॅल्यू आली. ठीक आहे. पुढचं सांगा. पाय मायनस म्हटलं तर सेकंड क्वाड्रंट. सेकंडमध्ये कोण पॉझिटिव्ह राहतो? साईन. हा पॉझिटिव्ह राहील. म्हणजे हा काय झाला? साईन π/4 झाला. साईन π/4 किती असतो? 2π प्लस कोणता क्वाड्रंट? फर्स्ट. सर्व पॉझिटिव्ह राहतात. काय येईल आन्सर? साईन π/4 म्हणजेच किती? 2π मायनस कोण पॉझिटिव्ह आहे? हां, म्हणजे साईन काय असेल? मायनस साईन π/4. आन्सर -1/√2. इथे π/6. ठीक आहे. आता अँगल चेंज झाला आहे. 2π प्लस म्हणजे ऑल. कॉस पण काय असेल? पॉझिटिव्ह. फक्त हे स्ट्रक्चर काय म्हणेल? कॉस π/6. कॉस π/6 माहीत नसेल तर π/6 म्हणजे किती पहिले ते सांगा? 30. हां, म्हणजे कॉस 30 माहीत नसेल तर साईन 60 किती असतं? √3/2. लास्ट पॅरामीटर. ठीक आहे. आता हा अँगल पण फाइंड करता येईल, बट त्याच्यामध्ये ते स्ट्रक्चर यूज करावं लागेल. फक्त स्प्लिटिंग करता आलं पाहिजे. हा आपला पर्पज. हे आन्सर लागत पण नाही आपल्याला. ठीक आहे. करा नोट. हे पूर्ण सिलेबसमध्ये बऱ्याच वेळेस यूज होतं. ठीक आहे.
क्वेश्चन नोट करायचा आहे. करा नोट. x इज इक्वल टू कॉस 10 डिग्री कॉस कॉस डबल होतोय. कॉस 10 डिग्री होता, मग त्याचा डबल झाला. म्हणजे असं समजा अल्फा होता, कॉस अल्फा होता, कॉस 2 अल्फा झाला, कॉस 4 अल्फा झाला. आता याच्यात आपल्याला जो फॉर्म्युला त्यामध्ये अल्फा आणि एन लागणार आहे. सांगा अल्फा काय? अल्फा म्हणजे स्टार्टिंगचा अँगल. कॉस अल्फा होता तर हा 2 अल्फा झाला, हा 4 अल्फा झाला. अल्फा म्हणजे काय? 10 डिग्री. एन म्हणजे नंबर ऑफ टर्म्स. किती टर्म्स आहेत? 1 2 3. नाव हे स्ट्रक्चर झालं आहे. याचा आता आपण फॉर्म्युला नोट करतो आहे. फॉर्म्युला आहे साइन 2n अल्फा डिवाइडमध्ये 2n साइन अल्फा. नाव साइन 2n n आहे 3 आणि अल्फा किती आहे? 10 डिवाइडमध्ये 2n म्हणजे 2 साइन अल्फा. अल्फा आहे 10. सो अल्टिमेट ह्या पॉईंटपर्यंत पोचलो आपण. मग आता हे अँगल मल्टिप्लायमध्ये हे मल्टिप्लायमध्ये 2n इंटू अल्फा दॅट इज मल्टिप्लाय केलं तर स्ट्रक्चर काय भेटेल? साइन 2 किती असतो? 8 मल्टिप्लाय बाय 10 किती झाला? 80. हा झाला 2 म्हणजे 8 आणि हा साइन 10 डिग्री. हे आलं आहे या पॉईंटपर्यंत. सो लास्ट केस इथे साइन 80 आला आहे. 80ला आपण 10 मध्ये कन्वर्ट करू शकतो. दोघांची ॲडिशन किती आहे? 90 डिग्री. म्हणजे याला जर मी 90 मायनस 10 नोट केला तर 80च आहे, बट त्याचा आन्सर 10 मध्ये येईल. किंवा साइन 10ला मी असं नोट करू शकतो साइन 90 मायनस 80, त्याचा आन्सर 80 डिग्रीमध्ये येईल. सो ऑप्शनमध्ये आपल्याला 10 डिग्री पाहिजे की 80 डिग्री पाहिजे याच्यावर डिपेंड करतं. काय पाहिजे? 10. मग आता याला 10 मध्ये कन्वर्ट करणार. जर ऑप्शन जर 80चे राहिले असते तर इथे 80 आपण बनवलं असतं. ठीक आहे, दोघांसाठी पण स्कोप आहे. नाव साइन पहिला मी काय नोट करतो, व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा. 90 डिग्री मायनस 10. 90 डिग्रीमधनं 10 डिग्री गेला तर किती राहतो? 80. म्हणजे काही चेंज नाही झाला आहे. नाव साइन 90 मायनस 90 डिग्री इथे राहतो. मायनस म्हटलं तर कोणता क्वाड्रंट? ऑलवाला. हां, म्हणजे पॉझिटिव्ह आहे. फक्त 90 डिग्री म्हटलं तर वाय ॲक्सिस आहे. वाय ॲक्सिस म्हटलं तर चेंजचा काय होऊन जाईल? साईनचा कॉस 10 होऊन जाईल. डिवाइडमध्ये 8 आणि हा साइन 10 डिग्री ॲज इट इज. सो आता पहा दोघांचा अँगल सेम आला आहे. सो 1/8 ॲज इट इज. सांगा कॉस अपॉन साइन काय असतो? कॉट 10 डिग्री. हे आन्सर असलं पाहिजे. पुढे जाऊन ह्या ठिकाणी
जे आता आपण स्ट्रक्चर एक्सपान्शन पाहिलं पायच्या फॉर्मॅटमध्ये तसं येणार आहे. ठीक आहे. तर याच्यात 99% ह्या दोघांची कनेक्टिव्हिटी असते. एक तर कॅन्सल होतात किंवा असं काहीतरी बनवू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन सॉल्व करताना फॉर्म्युला पण नोट करणार म्हणजे लक्षात राहील. फॉर्म्युल्यामध्ये लागणारे एलिमेंट्स आहे अल्फा अँड एन. पुढचा क्वेश्चन आहे cos π/7, cos 2π/7, cos 4π/7. अँगल डबल होतोय. कोणता अँगल डबल होतोय? π/7 म्हणजे दॅट इज युअर अल्फा. ओके. क्वेश्चनमध्ये जो अल्फा लागणार आहे तो आपल्याला भेटला आहे, दॅट इज अ π/7. अल्फा आहे π/7. देन एन मीन्स नंबर ऑफ टर्म्स. किती टर्म्स आल्या आहेत क्वेश्चनमध्ये? 3. तर याचा फॉर्म्युला मी नोट करतो आहे. याचा आन्सर साइन 2n अल्फा 2n साइन अल्फा असेल. या फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग सोल्युशन करायचं आपल्याला. नाव साइन 2n 2/3 अल्फा आहे क्वेश्चन मधला π/7 डिवाइड मध्ये 2/3 साइन π/7. हे स्ट्रक्चर आलं आहे. साइन चेक करा आता जरा. 2/3 किती असतो? 8. म्हणजे हा काय झाला? 8π/7. 8π/7 डिवाइडमध्ये 2/3 म्हणजे 8 आणि आहे साइन π/7. ठीक आहे. हे स्ट्रक्चर आलं आहे. सो आता डिनॉमिनेटरमध्ये पहा काय आहे? 8 साइन π/7 π/7. तर ह्यामध्ये हे पॉसिबल आहे. हे आता तुम्हाला लॉजिक यूज करायचं आहे. ह्यामध्ये जो बेस अँगल आहे सांगा, हा याच्यातला बेस अँगल कोण आहे? हां, इथे आता काय करणार ते तुम्ही डिसाईड करा. प्लस मायनस. ओके. 8 आणायचा आहे. पाय की 2π? पाय. म्हणजे याचा आन्सर आता बरोबर π/7 मधील. तर ओके. आन्सरमध्ये साइन कॉस लागणारच नाही म्हणजे कॅन्सल होणार आहे. फक्त प्लस मायनसमध्ये चेंजेस होऊ शकतात. ठीक आहे. नाव सांगा अलाइड अँगलच्या नुसार पाय प्लस म्हणजे कोणता क्वाड्रंट? इथे नोट करणार. पाय प्लस कोणता क्वाड्रंट आहे? थर्ड. थर्डमध्ये कोण पॉझिटिव्ह आहे? हा कोण आहे? म्हणजे हा काय असेल? निगेटिव्ह. मायनस साइन π/7 8 ॲज इट इज साइन π/7. काही कॅन्सल सेम आलेत ना. काय बाकी राहिलं? -1/8. नेक्स्ट क्वेश्चन है नोट करा.
कॉस पाय बाय 5 तर काय डबल होतं यामध्ये पाय अपॉन 5 त्याच्या पुढचा अँगल काय 2 पाय बाय 5 म्हणजे त्याच्या डबल 2 म्हटलं तर डबल झाला 2 पाय बाय 5चा डबल कोण असला पाहिजे मग 4 पाय बाय 5 सो काय डबल होतं अल्फा काय हे मला विचारायचं आहे क्वेश्चनमधला अल्फा काय आहे हां अल्फा आहे 5 पाय अपॉन 5 आणि नंबर ऑफ टर्म्स आहे 4 चला करा ट्राय sin 2 raised to n sin 2 raised to n नंबर ऑफ टर्म्स किती 4 अल्फा आहे पाय बाय 5 डिवाइड मध्ये 2 raised to n sin अल्फा पाय अपॉन 5 सो साइन 2 raised to 4 16 असतो हे स्ट्रक्चर असं बनतंय 16 पाय बाय 5 डिवाइड मध्ये 16 साइन पाय बाय 5 असं स्ट्रक्चर आलंय सो आता 16ला स्प्लिट करायचं आहे ज्याचा आन्सर कशात आलं पाहिजे पाय बाय 5 मध्ये आलं पाहिजे पाहून घ्या जरा जर आन्सर पाय अपॉन 5 मध्येच आणायचं असेल तर इथे 100% पाय बाय 5 पाहिजे इथे फक्त आता प्लस मायनसचा विचार करणार ओके साइन ॲज इट इज साइन 5 पाय बाय 5 ॲज इट इज बोला आता जर मी पाय घेतला तर आन्सर येईल 6 पाय चालेल का हां जर 2 पाय घेतला तर 5 × 2 10 10 + 1 11 पाय इथे कोण आहे त्याच्यात ट्रिपल आहे म्हणजेच काय घेणार हां तर कॉन्सेप्टच्यानुसार जर कॉन्सेप्ट माहीत असेल तर आता जसं पाहिजे तसं यूज करता येईल ठीक आहे 3 पाय म्हटलं तर हा सुद्धा अलाइड अँगल आहे पाहून घ्या जरा 3 पाय कुठे येतो 3 पाय म्हणजे 54 असतो 540 पायची व्हॅल्यू किती असते 180 180 म्हणजे 18 असं समजून घ्या 18 × 3 54 मग आता इथे 360 येतो 360 नंतर इथे 450 येतो इथे 54 येतो म्हणजे 540 येतो इथे येतो म्हणजे डायरेक्टली आपल्याला भेटलं प्लस मायनस पाहिजे होतं पण याच्यातलं अजून इझी लॉजिक हे डायरेक्ट जेवढं स्ट्रक्चर पाहिजे तेवढं नोट करता येतं पहा आता याच्यात काय राहतो 0 पाय बाय 2 इथे पाय इथे 3 पाय बाय 2 आणि इथे 2 पाय नाव याचं एक्सपान्शन ह्या टाईपमध्ये होतं पाहून घ्या जरा इथे पाय म्हणजे 1 पाय इथे असतो 2 पाय इथे ऑड असतो इथे इवन असतो इथे काय असेल मग आता 1 पाय 2 पाय इथे काय येईल 3 पाय इथे 4 पाय परत 5 पाय जेवढे स्ट्रक्चर तुम्हाला पाहिजे तेवढं नोट करता येईल ठीक नोट करा तुम्ही इथे 5 पाय एक बाजूला आहे नोट करा साइन 3 पाय इथे 3 पाय प्लस पाहिजे प्लस म्हटलं तर कोणता क्वाड्रंट टॅन पॉझिटिव्ह राहतो म्हणजे याचा आन्सर काय मायनस साइन 16 साइन पाय बाय 5 सो एक कॅन्सल होत आहेत
काय बाकी राहील आन्सर? -1/16. हे ड्रॉ करा. हे कायम लागणारे पॅरामीटर्स आहे, म्हणजे नुसतं इथेच त्याचा यूज नाही, कुठेही लागू शकतं वेगवेगळ्या चॅप्टरमध्ये. तुम्हाला लगेच इमिडिएट बनवता आलं पाहिजे. हे पण लागतं, हेही लागतं. जर हे कॉम्प्लेक्स नंबरमध्ये सांगितलं असतं तर कॉम्प्लेक्स नंबरमध्ये असे पण क्वेश्चन इझिली सॉल्व झाले असते, बट त्यामध्ये पॉसिबल होतं इझी नंबर्स. ओके, पुढे जाऊन लार्ज अँगल आला तर तुम्हाला असं स्प्लिट करावं लागतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, याच्यात पण तसंच आहे, लक्षात राहू द्या. 1π/2 आहे, हा 3π/2 आहे. 1 झाला, 3 झाला, ऑड येतोय सर्व. 1 नंतर 3, 3 नंतरचा ऑड कोण राहतो? 5. इथे 5π/2 आहे, इथे 7π/2, 9π/2, 11π/2 अँड सो ऑन. हे स्ट्रक्चर आहे. या स्ट्रक्चरसाठी आपल्याला अल्फा आणि एन लागतो. एन तर माहिती किती टर्म्स आहे. अल्फा सांगा, पाहून घ्या जरा. याच्यात एक मिस्टेक होऊ शकते. π/15 अल्फा घेणार की 2π/15? हां, जी टर्म स्टार्टिंगपासून डबल होती. फॉर्म्युला काय आहे? कॉस अल्फा, कॉस 2 अल्फा. पहिले काय येतो? कॉस अल्फा येतो ना. याच्यातला कॉस अल्फा कोण आहे? 2π/15. मग 2π/15च्या डबल आहे का पुढे? 2च्या डबल? हां, नाही म्हणतात बाकी लोक. 4च्या डबल आहे ना. अल्फा काय? 2π/15. पॉईंट टू रिमेंबर. अल्फा आहे 2π/15. असं समजून घ्या, फर्स्ट अँगल हा अल्फा असतो असं म्हटलं तरी चालेल. जी टर्म स्टार्टिंगपासून डबल होती. देन नंबर ऑफ टर्म्स n 1 2 3 4. चला फॉर्म्युला इम्प्लिमेंट करा. साइन 2n 2⁴ अल्फा आहे 2π/7 2π/15 2π/15. ठीक आहे. डिवाइडमध्ये 2⁴ साइन अल्फा, अल्फा आहे 2π/15. नाव साइन पाहता 2⁴ 16 असतो. 16 × 2 केला तर 32 होऊन जाईल. सो हे स्ट्रक्चर बनतं आहे 32π/15. डिवाइडमध्ये 2⁴ इज अ 16 साइन 2π/15. ठीक आहे, हे स्ट्रक्चर आलं आहे ना. ऑब्झर्वेशन करा. याला आता आपल्याला स्प्लिट करायचं आहे, फक्त त्यामध्ये पण थोडंसं लॉजिक आहे. म्हणजे ते लॉजिक जर तुम्ही यूज नाही केलं तर मग काही आन्सर येणारच नाही. साइन 2π/15 डिनॉमिनेटर मी ॲज इट इज नोट केलं आहे. आतापर्यंत जेवढे क्वेश्चन तुम्ही सॉल्व केले, ही टर्म
कॅन्सल होते, नाहीतर काहीतरी अँगल सेम आला तर कॉड बनतो, काहीतरी बनतं. बट कधी बनतो, अँगल सारखे पाहिजे. मग इथे जो स्प्लिटिंग अँगल घ्यायचा तो π/15 घेणार की 2π/15 घेणार? हां, लक्षात राहू दे, हेच घ्यावं लागेल ना, तरच तो अँगल बनेल. नाव साइन 2π/15. आता इथे आपल्याला ॲड सबस्ट्रॅक्ट काय पाहिजे त्याच्यानुसार ते घ्यावं लागेल. पण 15च्या डबल येतो, म्हणजेच काय 2π. 15 × 2π 30 + 2π. बरोबर आलं आहे. पण हे अँगल सारखे असले पाहिजे तरच ते सॉल्व होऊ शकतं, नाही तर होणारच नाही. म्हणजे काय मिस्टेक होते यामध्ये? पण या क्वेश्चनमध्ये 2 मिस्टेक होण्याचे चान्सेस आहे. किंवा हे पॅटर्न स्टार्टिंगमध्ये π/15 घेतला तर 2 ऑलरेडी म्हणजे डबल झालेला अँगल घेतला तुम्ही, घेताना 2π/15च घ्यावा लागेल, तर त्याचा डबल होतो ना. रूल काय? अल्फा, 2 अल्फा, 4 अल्फा, 8 अल्फा. स्टार्टिंगचा अँगल कोण होता? अल्फा. याच्यातला अल्फा कोण आहे मग? हां. सेकंड थिंग, हा आणि हा काय पाहिजे? सेम. बस. मग आता यूज करा अलाइड अँगल. अलाइड अँगलच्या नुसार 2π प्लस आहे. 2π प्लस म्हटलं तर काय? ऑल, सर्वच पॉझिटिव्ह आहे. तर याचा आन्सर काय असेल? साइन 2π/15 डिवाइडमध्ये 16 साइन 2π/15. सो हे कॅन्सल. आन्सर 1/60. नेक्स्ट क्वेश्चन. नोट करा. बेस अँगल म्हणजे अल्फा. कुठली टर्म डबल होणं स्टार्ट होतं आहे? π/13 आहे. पुढचा काय मग? 2π/13 आहे. म्हणजेच अल्फा काय घेणार? स्टार्टिंगमधलाच अल्फा घेणार, तोच असतो. आणि हा आला नंबर ऑफ टर्म्स किती? 1 2 3 4 5. फक्त या क्वेश्चनमध्ये बाहेर 96 पण आहे. ठीक आहे, त्याचा पण काहीतरी रोल असेल. नाव 96 ॲक्च्युली फॉर्म्युला आपण नोट करतोय. फॉर्म्युला असा आहे, साइन 2n अल्फा डिवाइडमध्ये 2n साइन अल्फा. नाव साइन 2n, n is a 5, अल्फा, अल्फा आहे π/33. हा एकच अँगल आहे. डिवाइडमध्ये 2n म्हणजे 2⁵ साइन π/33 आणि बाहेर 96 आहे, तो 96 न्यूमॅरेटरला आहे, म्हणजे इथे 96 घेणार मल्टिप्लायमध्ये. सो साइन 2⁵ म्हणजे 32 राहतो. हा झाला 32π डिवाइड बाय 33 डिवाइडमध्ये 2⁵ इज अ 32 साइन π/33 96 ॲज इट इज. सो हा 32 96ला कॅन्सल करेल.
32 96ला कितीने कॅन्सल करतोय 3, त्याच्या 3 टाइम्स आहे तो. ना इथे बाकी राहतोय 3 साइन. ह्याला आपण आता नोट करतो π/33 डिवाइडमध्ये साइन π/33. चला लास्ट स्टेप, प्लस मायनस काय घेणार पाय 2π मायनस की प्लस, हां तिथे 32 आला पाहिजे आन्सरमध्ये. ठीक आहे. सो पाय मायनस 33 इंटू पाय, जर 33 पाय मधनं 1 पाय गेला तर काय येईल, पाय मायनस आहे कोणता क्वाड्रंट, पाय मायनस म्हटलं तर काय सेकंड. पाय मायनस आवाज यायला नको. सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह राहतो. हा 3 ॲज इट इज 3 आलेला आहे. नाव साइन π/33 साइन π/33. सो हे कॅन्सल, आन्सर येतं आहे. ठीक आहे, कंप्लीट करा एवढं, बाकी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू.